हर्षद सदगीर आणि प्रकाश बनकर या कुस्तीसाठी सरपंच म्हणून भारत चौधरी या ठिकाणी काम करणार आहे। आणि कुस्ती चालू होती। जनार्दन चौधरी साहेब पंचायत जनार्दन चौधरी, हर्षवर्धन सदगीर हात वरती कर, महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी तालुकाचा आणि प्रकाश बनकर हात वरती कर, गंगा सलमीचा पैलवान। पावड्यांच्या हस्ते कुस्ती लागलेली, सलामी झडलेली, नोंद घ्या सगळ्यांनी। कुस्तीला सुरुवात झाली। महाराष्ट्राचे आघाडीचे पैलवान दोन्ही सुद्धा आपल्या आपल्या गावाचं आपल्या आपल्या जिल्ह्याचं नाव दोघांनी फार मोठं केलेलं आहे। आज शारदा प्रांगणावरती दोन महान मल्ल आमने सामने आलेले। निमित्त माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं 83व्या वाढदिवसानिमित्तानं माननीय योगेंद्र दादा पवार आणि त्यांच्या सहकार्याने हे मैदान आयोजित केलेलं आहे। बारामती तालुका तालीम संघाचा प्रत्येक कार्यकर्ता पायाला भिंगरी लावून पडतो। आज 1 महिना झाला कुस्त्या जोडलेल्या आहेत। खरोखर ह्या कुस्त्या जोडण्यामध्ये हातखंडा आहे त्या उत्कर्षबाई या काळेचा, राष्ट्रकुलचा स्वर्ण पदक विजेता आणि एक लढाऊ पैलवान काटेवाडी गावचा सुपुत्र उत्कर्ष काळेनं कुस्त्या जोडलेल्या आहेत। आला ना शिवराज, आलाय ना शिवराज, येतोय शिवराज। आत्या सोनू कुमार अंदर ये पैलवान जी, शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आत्या लवकर, आणि सिकंदर शेख आणि मनजीत खत्री आपण आत या। आता कुणाची कुस्ती लावणार नाही, या 2 कुस्त्या होतील, शेवटच्या 1 नंबरला लागतील। भारत मधले सागर माने यांनी सुद्धा कुस्त्या जोडलेल्या आहेत आणि सागर मानेनं सांगितलेलं बारामती केसरी कुस्तीचा स्पर्धा लवकरच घेणार आहे। 3 लाख रुपये इनामासाठी ही दुसरी कुस्ती या ठिकाणी मैदानामध्ये सुरू आहे। 3 लाखाची कुस्ती। जनार्दन चौधरी साहेब पंचायत कुस्तीला। आता शेवटच्या 2 कुस्त्या राहिलेल्या आहेत। फोटोग्राफर फिरता समोरची शिवराज राक्षे, पहिला पुकार सोनू कुमार, हसको चले जल्दी। स्पीकर ओले आणि काकीत हात घातलेला हप्ते भरतोय, कडेला बसलेले अर्थ खातं सांभाळून बसा। ओम संतोषे, शरद बापू, भैया जाधव जपून। मोठ्या जोडीतील पोरं, मोठ्या वजनाची पोरं आहेत दोन्ही। 90-95 किलोपेक्षा जास्त वजन आहे। अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार, एक इंटरनॅशनल पैलवान काका पवार, त्या काका पवारचा पट्टा लढतोय हर्षवर्धन सदगीर। विरुद्ध प्रकाश बनकर, गंगावे तालमीचा पैलवान, नोंद घ्या सगळ्यांनी। श्री शाहू विजय गंगावे तालीम कोल्हापूर। चला शिवराज राक्षे आणि सोनू कुमार आपण मैदानामध्ये यायचंय। ज्याचा चुलता फार मोठा पैलवान महाराष्ट्र केसरी कैलासवासी तानाजी बनकर, ज्यांनी 1988 ला सोलापूर जिल्ह्याला मानाचं पान मिळवून दिलं, मानाची गदा मिळवून दिली, ते तानाजी बनकर। गोकुळस्थाचे पैलवान, पहिला महाराष्ट्र केसरी गोकुळस्थाचा, बरोबर आहे। आणि बिरादर मामांचे पठ्ठे ते नोंद घ्या। त्यात तानाजी बनकर असताचा तो पुतणे प्रकाश बनकर। सोलापूर जिल्हा, माळशिरस तालुका, माळशिरस तालुक्यात मेडद नावाचं, मांडवे नावाचं छोटस गाव आहे, नातेपुते माळशिरस रोडला। त्या मांडवेचा पोरगा अनेक वर्ष झालं गंगावेशला विश्वासदादाच्या कडक भट्टीत तयार होतोय। विश्वासदादानं अनेक पैलवान तयार केले, त्यातलाच हा एक पैलवान। सातारच्या अधिवेशन मध्ये
प्रत्येकाने अंदाज बांधला होता. ह्या पोरांना तो अंदाज चुकवला. कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटलांना अंदाज चुकवला सगळ्यांना. कोल्हापूर जिल्ह्याला 21 वर्षानंतर गदा मिळून दिली. नोंद घ्या. सातारच्या अधिवेशनात त्याचं नाव पृथ्वीराज पाटील. कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबाच्या पायथ्याला देवठाण नावाचं छोटस गाव आहे. त्या गावचा पैलवान तो. त्याचे वडील चुलते आजोबा फार मोठे पैलवान पृथ्वीराज पाटलाजी. चुलते संग्राम पाटील धनाजी पाटील मोतीबागला होते. मोठे पैलवान. संग्राम पाटलाच्या कुस्त्या बारामतीला झालेले. समीर डोले आता तुम्ही आम्हीच कपडे काढले. समीरचा जीव खाली व्हायला लागला. बोलवलं आता किती वेळा बोलवायचं. चला शिवराज राक्षे सोनकुमार. शिवराज भैया आत या लवकर. सगळेजण आतुर आहेत तुमची वाट पाहताय. शिवराज भैया कधी येणार मैदानात. तसं अनेक महिन्यांपासून वाट पाहतायत बारामती. हो समीर दादा बनकर आलेला आहे. प्रकाशचा बंधू स्वागत आहे. या हलगीवाल्याला लय करंट आलाय. मी योगेंद्र दादाला सांगणार आहे तुमची कुस्ती लावायला नंतर. वारण्याला मैदान होतंय प्रत्येक वर्षी 13 डिसेंबरला. त्या वारण्याच्या मैदानात या राजू आवळेला हलगी सम्राट हा पुरस्कार दिलेला आहे. संपूर्ण हिंदुस्थानात राजूची हलगी गाजते. तारीख मिळत नाही. आज माझ्यासारख्या निवेदकांना विचारलं राजू ही तारीख आहे का हनुमान जयंतीची. राजू नाही म्हणून सांगणार लगी. इथं केली तारखाही पाठ आहे त्याच्या. पण आज खरोखर योग आहे. संतोषी टाटे यांनी फोन केला राजूला. 23 तारखेला आलंच पाहिजे. बारामती तालुका तरीम संघाच्या कार्यकर्त्यांनी फोन केला. शारदा प्रांगणला फार मोठं मैदान येणार आहे. मागल्या वर्षी राजू हजर होता. याही वर्षी हजर आहे. आणि राजू तालीम संघाच्या विनंतीला मान घेऊन हजर झाला. आणि खरोखर राजूच्या हलगीमुळे एक शोभा आली मैदानाला. रंगत आलेली. कुस्ती करा दोघांनी. दोघांचं मोठं नाव आहे. शिट्ट्या मारू नका. हा काय गौतमी पाटलाचा कार्यक्रम आहे का. कुस्त्यांचा कार्यक्रम आहे. घरात राबवायचा कार्यक्रम. आपली कुस्ती आपली परंपरा आपली संस्कृती आपण टिकवायची. आपण वाढवायची आणि आपण फुलवायची. नोंद घ्या. कशासाठी जगायचं आणि का जगायचं याचा मंत्र दिलेला माननीय योगेंद्र दादा पवार आणि बारामती तालुका तालीम संघाच्या कार्यकर्त्यांनी. आज कुस्ती करा. राहुलजी बनकर यांनी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेला. विजय होणाऱ्या पैलवानला चिट्ट्या मारू नका. एसपी संस्थाचे चेअरमन आहे. दोघांचे हात चालायला लागलेले. खरोखर शांतता आणि स्तब्धता. शिवराज द्राक्षे आत या सगळ्याची इच्छा. अनेक दिवस झालं वाट पाहताय शिवराजची. आत येऊन गेलेला आहे. दर्शन घेऊन गेलेला. पण कुस्ती करण्यासाठी आत या. आप्पासाहेब सोनवणे यांनी श्रीगोंद्याला 26 जानेवारीला फार मोठं मैदान घेतलेलं आहे. महाराष्ट्राचे टॉप लेवलचे पैलवान तिथं लढणार आहेत. नोंद घ्या. कुस्तीवरती प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आप्पासाहेब सोनवणे श्रीगोंदा. मागल्या वर्षी सिकंदर शेखची कुस्ती घेतली होती आप्पासाहेब सोनवणे त्यांच्या सहकार्यात. पुणे जिल्ह्याचा वाघला. कोण आला रे कोण आला. पुणे जिल्ह्याचा वाघला. काय तब्येत वा. कराची टाळ्या सगळ्यांनी. अहो काय करायच्यात पहिलीची 15 घरात रात्री गटारीत पडणारी. एक असू द्या पैलवान असू द्या. घराचं नाव करणार आई बापाचं नाव करणारा पोरगा असू द्या. हे राजू थांबदार
आज गया सोनू कुमार हात पत्रे सोनू सोनचाफ्याचं फुल आलं मैदानात 100 पोरण गावाबरोबर नको नुसती एक पाहिजे घरात तगड कोणाची टाप आहे का बांधव करायची कोणाची टाप आहे का घरातल्या माऊलीकडे वाकड्या नजरेनं बघायची आपण आरेडी खायची चायनीज खायचं काय झालं या ठिकाणी शिवराज राक्षे आणि सोनूकुमार या सुरू करण्यासाठी शिवराज या ठिकाणी उद्योजक माननीय श्रीनिवास बाबू पवार साहेब आपण मैदानामध्ये यायचंय पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय नाना पाटील आपण एक कुस्ती सुरू करण्यासाठी मैदानामध्ये यायचंय योगेंद्र दादा आपणही मैदानामध्ये या कुस्तीला सरपंच म्हणून पैलवान मदन देवकाते आणि पैलवान दिलीप बाप्पा काटे हे काम करणार आहेत त्यांनी मैदानामध्ये यायचंय शिवराज राक्षे आणि सोनूकुमार हॅलो पॉडलेचा आवाज थोडा हॅलो डबल महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल काका पवार यांचा पट्टा पैलवान शिवराज राक्षे आणि गोरवाल पंजाबचा पैलवान सोनूकुमार हॅलो यांचे मैदानामध्ये कुस्तीला प्रारंभ होत आहे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष योगेंद्रदादा पवार त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय नाना पाटील आणि कुस्तीगीर संघाचे सर्व संचालक सुधाकर माने भाऊसाहेब पडाळकर विनायक शेळके पैलवान महेश देवकाते पैलवान जनार्दन चौदार पैलवान धैर्यशील काळे त्याचबरोबर दिलीप बाप्पा काटे त्यानंतर पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान मंजित खत्री शेवटची कुस्ती आता मैदानामध्ये होणार आहे आणि चला सिकंदर शेख आणि मंजित खत्री रणधीर सिंग बंगलोरचं दर्शन घेतलेलं आहे शिवराजनं फार मोठं योगदान आहे काका पवार गोविंदाचे पवार रणधीर सिंग पोंगल शरद पवार लिमन सर चला शेवटची कुस्ती पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान मंजित खत्री यांची अखेरची कुस्ती मैदानामध्ये आता थोड्याच वेळा संपन्न होते मानाचा चषक देऊन शिवराज राक्षेचा सन्मान झालेला आहे व्यासपीठावरती माननीय श्री श्रीनिवास बापू पवार साहेब आणि मान्यवरांनी सन्मान केलेला या ठिकाणी श्रीनिवास बाबू पवार ऍडव्होकेट प्रभुने साहेब तडफदार अध्यक्ष योगेंद्रदादा पवार पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नाना पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुनीलदादा पवार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाषप्पा डोले या मान्यवरांच्या हस्ते राक्षे पैलवानाचा सत्कार करण्यात आलेला आहे चला शेवटची कुस्ती पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान मंजित खत्री ताबडतोब आपण मैदानामध्ये यायचं आहे देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राचे भाग्यविधाते माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त योगी वरात जोशी टाळ्याचं भव्य योग्य शिबिर मैदानामध्ये संपन्न होत आहे वरासाठी टाळ्या करा सगळ्यांनी मंजित खत्री आत थांबला होता माईकच्या माग अहो मला आत घ्या मला आत घ्या हो 5 मिनिटात कुस्ती आर पार नाही झाली तर कुणावरती कुस्ती तत्पूर्वी सिकंदर कुठं घे विजय जगताप यांनी 200 रुपयाचं बक्षीस दिलं आशिष जगताप विजय जगताप यांच्याकडे 200 रुपये वरद जोशीसाठी दिले
राहुल बनकर यांच्याकडून बुरुंगले सर यांना 300 रुपये आणि प्रशांत भागवत यांना 300 रुपये बक्षीस देण्यात आले. धन्यवाद बनकर साहेब. शक्ती आणि युक्ती यांची शास्त्रोक्त सांगाड म्हणजे मल्लविद्येची गंगोत्री. शारीरिक बळ आणि बुद्धी चातुर्य ही मल्लविद्येची 2 अविभाज्य अंग आहे. बलाशिवाय बुद्धी चातुर्य थिटे पडते आणि बुद्धी चातुर्याशिवाय बळ लुळे पडते. लाल मातीमध्ये स्वच्छंदपणे बागडणारा मल्ल म्हणजे मागल्या वर्षी सुद्धा चौधरी साहेबच पंच होते. माननीय प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांकडून सिकंदर शेख यांना 100 रुपये बक्षीस देण्यात आलेलं आहे. आज तरी येऊ द्या त्याला. कुस्ती करा पहिला. तुमच्या कुस्त्या अनेक वेळा झालेल्या आहेत. मंजित खत्री मैदानावरती आलेला अतिशय लढवय्या पैलवान आहे. तो सुद्धा अनेक वेळा त्यांची कुस्ती झालेली. सिकंदर बरोबर, पाला रफिक बरोबर, प्रकाश बनकर बरोबर. अतिशय चांगला पैलवान आहे तो, नावजीत पोरगा. पण आज समोर आहे त्याच्या सिकंदर शेख पैलवान. टाइम किती झाला जनार्दन चौधरी साहेब? 3 मिनिटं होऊन गेली. शेवटचा 1.5 मिनिट बाकी. नोंद घ्या. टाइम दिलेला. आयुष नाना शेंबडे प्रभाकर देशमुख यांचे कार्यकर्ते यांच्याकडून निवेदक यांना बक्षीस देण्यात आले. धन्यवाद. कहत कबीरा सुनमय साधो यही घोडा मेरा. प्रभाकर देशमुख साहेब यांचे कार्यकर्ते ताबडतोब आयुष नाना शेंबडे यांच्याकडून पराक्रम करायचा. हिथं पराक्रम करायचा. हिथं कीर्तिमानी करायची. हिथं नाव करायचं. संपूर्ण महाराष्ट्रात कुस्त्या पडणार. हिथं काहीतरी चमक दाखवा. एखादी चटक दाखवा. निश्चित या भागात कुस्त्या पडणार. अनेक गावचे संयोजक कमिटी इथं आलेली. शेटपाळला कुस्तीचं मैदान होणार. माऊली भोसले साहेब कॉन्ट्रॅक्टर इथं उपस्थित आहे. ते जाहीर करतायत शेटपाळला लवकरच कुस्तीचं मैदान घेणार म्हणून. आणि महाराष्ट्रातल्या टॉप लेवलच्या कुस्त्या शेटपाळला पाहायला मिळणार. 1 मिनिट बाकी. इथं 26 फेब्रुवारीला मैदान आहे. विश्वासराव पण नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं पप्पू रागपसरे, सचिन भोसले त्यांच्या सहकार्याने इथंच मैदान घेतलेलं. आप्पासाहेब सोरोने बारबार सांगताय 26 जानेवारीला या श्रीगोंद्याला. कुस्ती करा पहिला. अजून काही घडलेलं नाही. कुस्ती करा. नाव करा. नाव कमवा. पैसा कमवा. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. दोनों एक साथ कमाओ. शिंगवाले बस बस बस. काहीतरी गडबड करतील शिंगवाले. तोंडाला तरी लाव की. अजित उलगडे यांच्याकडून योगापटूला 100 रुपये तुम्ही द्या. चला वरात जोशी आपलं बक्षीस घेऊन जायचंय. वरात योग शरीरवाला आपला योग विद्या सादर करणारा. गंगावेस तालमीला 38 वर्ष गदा नव्हती. नोंद घ्या. एकोणीसशे 84 ला नामदेव मोळे यांनी गदा मिळवून दिली होती. धरपडचे कोल्हापूर जिल्ह्यातले नामदेव मोळे यांनी 1984 ला गदा मिळवून दिली गंगावेशला. त्यानंतर गदा नाही. आणि संभाजी पाटील असगावकर 83 ला. एक मिनिट काय झालं? आपण पंच काय निर्णय घेत आहेत ते बघूया.
पंचाचा निर्णय अंतिम राहील. दोघाला सांगा, दोघाचा विचार घ्या. गेल्या वर्षी तुम्हाला ते पहिलवान नव्हते, गेल्या वर्षी हे दोन्ही नव्हते. ही या वर्षी कुस्ती घेतली दोघांची. चौदा सर पंत सांगतायत धैर्यशील काळे साहेब, भाऊसाहेब पडळकर, जनार्दन चौधर, विनायक शेळके भाऊ, दोघाला सांगतायत बार बार. मग तुम्ही निर्णय घ्या ना. हे बघा, अजून 2 मिनिटं वाढवून दिलेले कुस्ती करण्यासाठी, निकाली कुस्ती करण्यासाठी. जर 2 मिनिटात कुस्ती निकाली नाही झाली तर गुणावरती कुस्ती दोघाला करावी लागेल, असं बारामती तालुका तालीम संघाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आर पार कुस्ती करा, किती वेळ लागू द्या, पब्लिक थांबायला तयार आहे. कुस्ती करा. तुमचा जय जयकार चाललेला आहे, तुमचं कौतुक चाललेलं आहे. कुस्ती करा. हो, खचाखच भरलेलं मैदान. हो, खरोखर हे कसं ही किमया आहे बारामती तालुका तालीम संघाची आणि अध्यक्ष माननीय योगेंद्र दादा पवार यांची. आज शर्मिला वहिनी पवार हे सुद्धा लाईव्ह कुस्त्या बघतायत. नोंद घ्या. पहिला योगेंद्र दादाची आई लाईव्ह कुस्त्या पाहताय. नोंद घ्या. कुस्ती करा. एकदा पब्लिक वर ज्ञानेश्वर कॅमेरा फिरवा. वहिनींना बघू द्या काय पब्लिक आलेला आहे. योगेंद्र दादांना काय किमया केली या वर्षी सुद्धा. योगेंद्र दादा म्हणायचे पब्लिक येईल का, येईल का, येईल का. अहो, बसायला जागा पुढे नाही या वर्षी सुद्धा. टाळ्या करा सगळ्यांनी दादांसाठी. कुस्तीवरती प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. मागल्या वर्षी अध्यक्षपद दिलं, अध्यक्ष झाले, तेव्हापासून खरोखर योगेंद्र दादा पवार यांनी तालमीकडे लक्ष दिलेलं आहे चांगलंच. आणि फार मोठी वस्तू एक वेळेस बघून घ्या. पवार साहेबांचं लक्ष आहेच आहे, अजितदादांचं लक्ष आहे, संपूर्ण पवार कुटुंबियांचं लक्ष आहे तालमीकडे. नोंद घ्या सगळ्यांनी. आज ही सकाळी कणेरीच्या महाविद्यालयाचं दर्शन घेतलं योगेंद्र दादांनी. या मैदानाची पाहणी केली आणि तालीम संघात भेट दिली. कुस्ती जालन्यावरून या ठिकाणी कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. जालना इथून कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. हे बघा. हो हो हो, व्यासपीठाच्या समोर गर्दी करू नका.
शेवटचे 5 मिनिट कुस्ती करण्यासाठी. अरे 5 हो. पैलवान अमोल मदने यांनी निवेदकासाठी या ठिकाणी भागवत सरांसाठी 300 रुपये, ठवरे सरांसाठी 300 रुपये आणि माझ्यासाठी 300 रुपये बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद अमोलजी. एक हर्षवर्धन, तिथं कुणीही गडबड करू नका. ऐकतात दोघेही, ऐकणारे पैलवान आहेत, मानणारे पैलवान आहेत. कुणीही गडबड करू नका. आधी गर्दी कमी करा. आज गर्दी जास्त. एक कुस्त्याने एक पंच, बाकीचे सगळे बसून घ्या. हो, एक पंच राहतील, बाकीचे सगळे बसून घ्या. विनंती करतो, बसून घ्या. व्यासपीठावरती जुने जाणते पैलवान एकनाथजी पलंगे, चव्हाण साहेब, भोसले साहेब हे देखील या ठिकाणी जातीने कुस्ती पाहण्यासाठी हजर आहेत. कुस्ती करा पैलवान. बराच वेळ झाला कुस्ती चालू आहे आपली. जवळजवळ अर्धा तास होऊन गेले कुस्ती चालू आहे. स्पर्धेत दोघांनी पराक्रम केलेला आहे. नॅशनल सिनियर नॅशनलला सदगीरचा फार मोठा पराक्रम आहे. नंबर आहे पहिला. प्रकाश बनकर सातारच्या अधिवेशन मध्ये चमकदार कामगिरी करून सोलापूर जिल्ह्याला उपमहाराष्ट्राची गदा मिळवून दिलेली. विश्वासदादांचा आवडता पट्टा आहे तोही. बाहेरचे कुणी पूर्ण का पंच आहे. पंच सांगताय दोघाला. जनार्दन काका चौधर पंच आहे आणि पट्टाला लागण्याचा प्रयत्न. ऐको शेवटचे 2 मिनिट पैलवान दखल घ्यायचे. संतोषी टाटे मगाशी सांगितले तोंडात देऊ नका त्याच्या पैसे. शेवटचे 2 मिनिट बाकी. मान खटावचं गोरगरिबांचं मान खटावचा गरिबांचा योद्धा माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब यांचे कार्यकर्ते हजर आहे. सातारा जिल्हा नोंद घ्या. सातारा जिल्ह्यातून पैलवान आणि कुस्ती शौकीन हजर आहेत. प्रभाकर देशमुख साहेबांचे कार्यकर्ते आलेले. मान तालुका यांनी पुन्हा एकदा बक्षीस दिलेलं आहे. मी आपला आभारी आहे. सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा सातारा. समोरून चट्टी पकडली हर्षवर्धन सदगीरनं. चला पैलवान मैदानामध्ये कुस्ती घ्यायची. आत कुस्ती घ्या. जबरदस्त कुस्ती. आता दोघं गरम झाले बघा. बारामती तालुका तालीम संघ खरोखर धन्यवादास पात्र. आलेल्या सगळ्या कुस्ती शौकीनांना सांगतो, एक वेळेस बारामती तालुका तालीम संघाला भेट द्या. आपल्या पाल्याला ठेवा. तिथली टापटी बघा, सुविधा बघा, माती आखाडा, मॅट आखाडा. लवकरच युगेंद्रदादा पवार जिमचं साहित्य एवढ्या 2-3 महिन्यात आणणार आणि वस्ताद म्हणून मुंबई महापौर केसरी भारत मधने आहेत आणि मॅट वरती चौधरी सर आहे. नोंद घ्या. हरियाणाचे ते मान्य श्री प्रभाकर देशमुख साहेब यांचा मित्र परिवार आलेला. मी त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. या मैदानासाठी शरीर टोयोटा, नेचर डिलाय, नंदन दूध संघ, शरीर फाउंडेशन, मायगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, भवानीनगर सहकारी साखर कारखाना,
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक अशा अनेकांनी या मैदानाला फार मोठं आर्थिक योगदान दिलेलं आहे आणि यांच्या योगदानामुळं हे मैदान यशस्वी पार पडत आहे आणि त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतायत बारामती तालुका तालीम संघाचे सगळे कार्यकर्ते म्हणतोय मी. जवळजवळ महिना झाला प्रत्येक कार्यकर्ता भिंगरी लावून बोलतोय पायाला. खरोखर सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याचं राहतं, दुसऱ्याचं घेतलं की तिसऱ्याचं राहतं. सगळे कार्यकर्ते नोंद घ्या. बारामती तालुका तालीम संघ. चला सिकंदर चिपळे आद्या. चला शेवटची कुस्ती. मान्य श्री श्रीनिवास बापू पवारसाहेब कुस्ती बरोबरी सोडवली. बराच वेळ चाललेली कुस्ती बरोबरी सोडवली. बारामती कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती